नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, फायनली महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात ऑफिशियली माहिती दिलेली आहे. हो मित्रांनो, तीच योजना जी शेतकऱ्यांना वाटत होतं की बंद पडलेली आहे, कारण की या योजनेचा 8वा हप्ता आपल्याला नोव्हेंबर 2025 मध्ये मिळायचा होता. मात्र जानेवारी सुद्धा गेला, 2026 मध्ये फेब्रुवारी गेला आणि आता मार्च महिना सुद्धा लागलेला आहे मित्रांनो, आणि तो सुद्धा जात आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8वाही हप्ता अजून जमा झालेला नाही आहे. आणि या नमोच्या योजनांनी 9व्या हप्त्याचा कालावधी सुद्धा कंप्लीट केलेला आहे. आणि शेतकऱ्याला वाटत होतं की ही योजना बंद पडली. खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मला कमेंट सुद्धा केलं की दादा वा, ही योजना बंद पडलेली आहे. तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. मित्रांनो, अपडेट काय आहे सर्व पाहण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. सोबतच आपण तारीखसुद्धा जाणून घेऊया की कोणत्या तारखेला नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे, 8वा मिळणार आहे का सोबत 9वा सुद्धा मिळणार आहे. सर्व अपडेट पाहूया मित्रांनो. चला तर पाहूया. तर मित्रांनो, काल परवा महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे, तर महाराष्ट्र विधानसभेचे जे मित्रांनो पुरवठा मागणी चालू आहे मित्रांनो, मागणी पुरवठ्याच्या अनुस्वारामध्ये खूप साऱ्या नेत्यांनी असो किंवा खूप साऱ्या विपक्षी शेतकऱ्यांनी असो मित्रांनो मोठमोठ्या प्रमाणामध्ये सरकारला पुरवठा मागणी विचारलेल्या प्रश्नामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न होता की नमो शेतकरी योजना बंद पडली आहे का, आणि तुम्ही ती रक्कम वाढ करण्यास सांगितलं त्या संदर्भात सुद्धा सांगा. सोबतच या योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार आहे आणि 9वा हप्ता कधी मिळणार आहे, अशा प्रश्न महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांना विरोधी पक्षाचे नेते असो किंवा शेतकरी नेते असो यांच्याकडून विचारण्यात आले मित्रांनो. तर त्यांचं उत्तर सांगताना महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी ऑफिशियली सांगितलं आहे की मित्रांनो की नमो शेतकरी महासन्मान योजना ही बंद पडलेली नाही आहे मित्रांनो, बंद पडली नाही. तर ऑफिशियली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्यांनी दिली की ही योजना बंद पडली नाही आहे. जरी या योजनेचा 8वा हप्ता राज्यामध्ये स्थगित म्हणजे काही कारणावश मित्रांनो थोडासा हे लेट होत असेल मित्रांनो, तरी पण या योजना बंद पडलेली नाही असं महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सोबतच 8वा हप्ते कधी देणार या संदर्भात त्यांनी महत्त्वाचे अपडेट दिल्या. मार्चमध्ये राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट हा पारित झाल्यानंतर 8वा हप्ता हा जाहीर करणार अशी माहिती महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांनी दिली आहे. सोबतच एक नवीन प्रश्न त्यांच्या समोर मांडण्यात आला की 9व्या हप्त्याचं काय झालं बा, तर 9वा हप्तासोबत मिळणार आहे का काय. मात्र कृषी मंत्र्यांनी 9व्या हप्त्यासंदर्भात अजूनही अशी कोणतीच महत्त्वाची अपडेट दिली नाही आहे की आपल्याला 8व्या हप्त्यासंदर्भात 9वा हप्ता मिळणार आहे का काय. मात्र त्यांनी असं सांगितलं की 8वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर लक्षात ठेवा शेतकरी बांधवांना, कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर 8वा हप्ता जमा होणार आहे. 9व्या हप्त्यासंदर्भात त्यांनी काहीही विचार केला नाही आहे, म्हणजे सांगितलं नाही आहे असं की आम्ही देणार आहोत की काय. मात्र तो हप्तासुद्धा आपल्याला सोबतच मिळू शकते मित्रांनो, अशी माहिती समोर येत आहे. तरी हप्त्याला विलंब का होत होता, तर मित्रांनो राज्यामध्ये राजकीय परिस्थिती पाहता किंवा शासनाचं दुर्लक्ष या योजनेवर जास्त प्रमाणात होत होतं मित्रांनो, म्हणून हे प्रश्न यांना विचारण्यात आलेले होते. मात्र राजकीय घडामोडी काय आहे ते आपण जाणून न घेता आपला हप्ता कधी महत्त्वाचा मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा की हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे.